अभी लेकिन 2-3 दिन से बंगाल हेलो में हेलो, बहुत ऑडियो ज्यादा चेक पड़ रहा ऑडियो है। चेक आज ऑडियो का चेक। रिकॉर्ड है बंगाल में, कल 3000 से ज्यादा 3600 कल चुनाव का बताया। माहौल तो इससे। सर सर गुड मॉर्निंग। सर गुड मॉर्निंग। सर गुड मॉर्निंग। सामना सर गुड मॉर्निंग। सामना सामना साथ तो पढ़ते हैं सर, लेकिन लॉकडाउन है उनके लिए सर थोड़ा सा। आज लॉकडाउन का पहला दिन है, क्या लगता है आपको इसके ऊपर? आज लसीकरण आहे, सर्व संघ चालकांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. नागपुराच्या रुग्णालयात दाखल आहे. सर्वपक्षीय बैठक पण आहे. चला हे दुपारच्या ड्युटीवाले चिडतात माहिती आहे का तुम्हाला? हा तुमचे लोक हो माहिती आहे. जाऊ दे ना सर, सकाळी उठत नाही. बरोबर. ते सकाळी लेट उठतात. मी त्यांना सांगितलं उठा सकाळी हा लवकर. बरोबर. बरं बोला काय आहे? सर आज सर्वपक्षीय बैठक आहे लॉकडाऊनवर. गेल्या वेळी देखील सर्वपक्षीय चर्चा करूनच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र नंतर भाजपने आंदोलन केली. काय वाटतंय सर आज या वेळी सहकार्य करतील का? हे पहा की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असतील, या विषयावरती सर्व पक्षांनीच एकत्र येऊन या समस्येशी या संकटाशी कसं लढता येईल याचा विचार केला पाहिजे. जेव्हा युद्ध परिस्थिती असते, युद्ध परिस्थिती, तेव्हा या देशामध्ये प्रधानमंत्री सगळ्या पक्षांची बैठक घेऊन चर्चा करतात. किंवा नैसर्गिक मोठं संकट असतं, निसर्ग संकट, आपत्कालीन संकट, तेव्हाही या देशामधली परंपरा आहे की सर्व पक्षांची बैठक बोलवून प्रत्येकाचं मत विचारात घेतलं जातं. अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत, कसे मार्ग काढता येतील, ही या देशाची एक परंपरा आहे. हे संकटसुद्धा तितकंच मोठं आहे, किंबहुना युद्धापेक्षाही मोठं आहे. आणि संपूर्ण देश नव्हे तर जग ह्याच्यामध्ये सफर झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जर सर्व पक्षांची बैठक मुख्यमंत्री घेणार असतील तर त्यातून मार्ग निघावा. सगळ्यांनी एकमतानं राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांच्या पाठीशी उभं राहावं. राज्य सरकार कुठे कमी पडत असेल तर त्या संदर्भात विरोधी पक्षानं सूचना कराव्या. केंद्राकडून आपल्याला अधिक पाठबळ हवा असेल तर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी, विशेषतः देवेंद्र फडणवीसजी यांनी केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी महाराष्ट्राला सहकार्य करावं, कारण ते सुद्धा महाराष्ट्राचे नेते आहेत. त्याच्यामुळे आजच्या सर्वपक्षीय बैठकीतून जे निर्णय होतील ते महाराष्ट्रानं मान्य करावे आणि सर्व विरोधी पक्षांनी मान्य करावे. आणि याला राजकीय फाटे फोडू नयेत. प्रसंग बाका आहे, लोकांना बेड मिळत नाही आहेत, लोकांना ऑक्सिजन मिळत नाही आहे. आज आणखीन एक आपले आमदार नांदेडचे अंतापूरकर, त्यांचं निधन झालं. ही परिस्थिती आहे. कुणी सामान्य असतील, कुणी VIP असतील, कोरोनाने कोणालाही सोडलेलं नाही, हे लक्षात घ्या. मी आपल्याला सांगतोय ना की कोणालाही, सरसंघ चालक मोहनराव भागवत साहेब हे नागपूरला इस्पितळात दाखल झाले. संघ कोरोना कोणालाही सोडत नाही आहे. त्याच्यामुळे इथे राजकारण न करता आपल्याला जे जे करता येणं शक्य आहे, राज्य, देश आणि जनता यांचे प्राण वाचवण्यासाठी ते या क्षणी आपलं कर्तव्य आहे. बाकी काही पुढल्या काळासाठी सगळे राजकीय अडचणीचे प्रश्न हे बाजूला ठेवले पाहिजेत आणि सगळ्यांनी या युद्धामध्ये उतरायला पाहिजे. सर, एकीकडे देवेंद्र फडणवीस टीका करतात, तर दुसरीकडे टीका उत्सव साजरा करा असं मोदी आवाहन करतात. याकडे कसं मी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आपले जे आहेत त्यांनी जो एक कार्यक्रम दिलेला आहे की लस उत्सव साजरा करा, तो संपूर्ण देशासाठी दिलेला कार्यक्रम आहे. आणि लस उत्सव साजरा करा म्हणजे जनतेने लस घ्यावी, त्या संदर्भात जागरूकता व्हावी, यासाठी त्यांनी दिलेला कार्यक्रम आहे. आता महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लसीचा तुटवडा नक्कीच आहे. आता हा तुटवडा भरून काढण्यासाठी सुद्धा वाद न करता, कोणताही वाद न करता, महाराष्ट्राला जेवढ्या लसींची गरज आहे ती लस आम्हाला कशी देता येईल याचा विचार केंद्रानं करावा, सगळ्यांनी करावा. सर काल पुण्याच्या महापौरांनी एक ट्विट केलं आणि म्हटलं की पुण्याला थेट नरेंद्र मोदी यांनी लसीचा पुरवठा केलेला आहे. तर अशा प्रकारे थेट लसीचा पुरवठा करता येऊ शकतो का? हे बघा, आता मी जे म्हणतो राजकारण, सरकारला डावलून असं परस्पर अशा प्रकारचं जर कोणी करत असेल तर त्याच्यामध्ये केंद्र सरकारची नाचक्की होते. याच्यामध्ये केंद्र सरकारवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
राज्य सरकार जेव्हा अधिकृतपणे राज्याचे आरोग्यमंत्री जे काही सांगतात त्यांचं ऐकलं जात नाही आणि पुणे महानगरपालिकेमध्ये एखाद्या पक्षाचा महापौर आहे म्हणून त्यांच्यासाठी वेगळा नियम लावणं ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेवरती अन्याय आहे. सर हिंदी में मोदी जी ने टीका महोत्सव करने का ऐलान किया है, क्या कहेंगे? देखिए, प्रधानमंत्री जी का एक कार्यक्रम है टीका महोत्सव. मुझे लगता है कि पूरे देश में इस बारे में जागृति होनी चाहिए. ये उसके पीछे की भावना है. अगर प्रधानमंत्री एक कार्यक्रम देश को देते हैं उसका पीछे की भावना समझ लीजिए. महाराष्ट्र जैसे राज्य को टीकाकरण में बहुत प्रॉब्लम्स है क्योंकि जिस मात्रा में हमें वो संख्या में टीका मिलने चाहिए नहीं मिल रहे हैं. तो हमारे लोग पूछते हैं कि हम कैसे टीका महोत्सव साजरे करेंगे और राज्यों में तो ओवरफ्लो हो रहा है. तो इस बात को भी प्रधानमंत्री जी ने या केंद्रीय स्वास्थ्य मंत्री ने ध्यान से देखना चाहिए. हमारी भावना समझनी चाहिए. महाराष्ट्र बहुत अफेक्टेड स्टेट है, गुजरात अफेक्टेड स्टेट है और भी कुछ स्टेट है. ये यहाँ आप किस राज्य में किस पार्टी की सरकार है, हमारी है या तुम्हारी है, ये देखकर आप निर्णय मत लीजिए. पूरा देश आपका है और पूरा देश आपको नेता मानता है इस ऐसे संकट की घड़ी में. तो जिम्मेदारी हम सबकी है, हम भी आपके साथ हैं. आज सर्वदल बैठक है कोरोना के ऊपर, महाराष्ट्र में क्या कहेंगे? देखिए, ये बड़ी बात है कि ऐसे संकट के घड़ी में सभी राजनीतिक दलों ने आपसी मतभेद भूलकर इस संकट से कैसे हम सामना कर सकते हैं उसके लिए एक साथ बैठना चाहिए. चाहे प्रधानमंत्री सर्वदलीय बैठक बुलाए या मुख्यमंत्री बुलाए, मतभेद भूलकर. बहुत ही गहरा संकट है महाराष्ट्र के ऊपर. आज भी हमारे एक सिटिंग एमएलए है नांदेड़ के, वो कोरोना से उनका दुखद निधन हुआ है, मृत्यु हुई है. सरसंघ चालक मोहनराव भागवत जी है हमारे, वो भी अस्पताल में है कोरोना की वजह से. कोरोना गरीब हो, वीआईपी हो, कोई और हो या उद्योगपति हो, किसको छोड़ता नहीं. सबको एक समान न्याय है. इसलिए ये सब मतभेद भूलकर हमको एक साथ काम करना होगा. कल प्रवीण दरेकर ने कहा कि सरकार को लॉकडाउन लगाने की बहुत जल्दी है. देखिए, आज के सर्वदलीय बैठक में उस पर बात हो. मैंने कहा चाहे अपोजिशन के लोग हो या और हमारे महाविकास आघाड़ी के लोग हो, इस प्रकार की टिप्पणी करने से बचना चाहिए. लॉकडाउन क्यों किया है, किस हालत में किया है, सबको मालूम है. गुजरात हाईकोर्ट ने फटकार लगाई है गुजरात सरकार को कि देखिए, बाजू के राज्य महाराष्ट्र में लॉकडाउन लगाया है, आप भी लगाइए. तो ज़रूरत है इसलिए लगाया है ना. कोई आनंद से या कोई खुशी से इस प्रकार के निर्णय नहीं लेते. धन्यवाद. लॉकडाउनला काँग्रेसने